सगळ्यांना नमस्कार। आज मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सरकारनं मराठ्यांना धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आली। आता आमरण उपोषण हे सुरू झालं आहे आणि कठोर सुरू झालं आहे। आता किती दिवस चालतं आहे किंवा माझं शरीर मला किती दिवस साथ देतं आहे माहीत नाही, पण समाजासाठी मी आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे। मी फक्त समाजाचं एवढंच ऐकत नाही की मी ते जर म्हणले आमरण उपोषण करू नका तरी पण मी करतो आहे, पण त्यांच्याच हितासाठी करतो आहे। समाजाचं ऐकत नाही याचा अर्थ मी समाजाच्या दुसरं काहीतरी काम करतो आहे असं नाही, समाजासाठीच करतो आहे। ही माझी समाजाला विनंती की हे सगळं मी करतो आहे ते समाजासाठीच करतो आहे। सरकारनं मराठ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी, जे आमच्या मागण्या आहेत त्या सरकारला माहीत आहेत। वारंवार त्याच सांगत बसणं ते सुद्धा बरोबर नाही। सरकारला माहिती आहे, मराठा समाजालाही माहिती आहे। तीनही गॅजेट लावायचे आहेत, सगळ्या केसेस मागं घ्यायच्यात, शिंदे समितीचं काम बंद आहे ते सुरू करण्यात आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हे नोंदी सापडणं बंद केलं आहे। ज्यांच्या सापडल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही। हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं, ही या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणं आहे। तीनही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं। काय पुरावे हैदराबादमधून आलेत ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले पाहिजेत। गॅजेट आहेत, उगाच गॅजेट सर्टिफाईड पाहिजे, नामकं पाहिजे, शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा शिंदे साहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे। आर्दड साहेबांकडे, आमच्या काही अभ्यासकांकडंसुद्धा गॅजेट आहेत, ते पण गॅजेटच आहेत, ते काय वेगळं नाही आहे। द्यायचं असेल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला, त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं। या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून, परंतु बहाणे आता नको, तुम्हाला वेळ पाहिजे होता, आम्ही तो वेळ दिलेला आहे। व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्यात हेही सांगितलं आहे। जी पोलीस भरती आहे, ज्या नोकर भरत्या आहेत, ॲडमिशन आहेत शाळेचे, महाविद्यालयाचे, ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना। अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही, त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं। EWचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही। ECBC तुम्ही दिलं आहे, ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलं आहे, तर त्याचे तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही आहे। ते सांगतात की सरकारनं जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या, म्हणजे बदलत आहे सरकारच, वारंवार शासन निर्णय काढतं आहे। एकदा ECBC देतं आहे, दिल्याच्यानंतर आहे तेच म्हणतं आहे लागू ठेवा, त्याच्यानंतर डायरेक्ट सांगतं आहे की आता ते लागू नाही आहेत, वेगळं वेगळं काढा, म्हणजे पोरांचं 1-1 वर्षाचं बरबाद करायचं ठरवलं आहे तुम्ही। त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत, पहिला की EW सुरू ठेवावा, ECBC पण ऑप्शन सुरू ठेवा, आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत OBCचं सुद्धा ठेवावं, आणि ज्यांच्याकडे ECBC आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना 1 महिन्याच्या आत, म्हणजे 3 राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे। जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बरबाद होणार आहे। 6 महिन्याची त्याला मुदतवाढ द्या तुम्ही, की 6 महिन्यात तू आणून दे, मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीला सुद्धा ठेवा, तू 6 महिन्यात आणून दे। त्या अडचणी यायला लागेल। ऑप्शन मात्र 3ही ठेवा, EWS, ECBC आणि कुणबी म्हणजे OBCचा। त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत, नसेल तर ओपनमध्ये जाईल ना। काय झालं आहे काही ठिकाणी, काल परभणीचं आलं होतं, आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितले होते ते कालचे तुमच्यावर ठेवायला दिलेले, मला मीडियात दाखवायचे आहेत आज ते, आता कधी आणणार आहेत कुणाला तरी सांगा फोन करून। परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता, त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेला आहे, हिंगोलीचा, त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो, परंतु ऑप्शन आहेत दिले पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं, मला सांगितलं आहे तुला हे जमणार नाही, तू ओपनमध्ये जाय, आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे, त्या कोण पोलीस होता ना त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे। अहो कालचे 4 कागद दिले होते,
ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं, ठाण्याचं. ते ठाण्याचं दाखवलं होतं मी. काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता. हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं, की म्हणून त्याला ओपनमध्ये लिहून घेतलं नाही. त्यानेच ते अर्ज लिहिला, ते कोण पोलीस होता त्यानं, आणि त्याने सांगितलं कर याच्यावर सही, मग जर माझ्याकडं प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे. हे त्याच्याकडून लिहून घेतलं, सही करून लिहिलं त्याने, सही फक्त घेतली. म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे, तो दाखवतोय. नसेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना. तुम्ही वेळ द्या ना, 6 महिन्याचा. 6 महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना, म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही. जसं की कौतुक करायला लागेल त्या बीडच्या SP साहेबांचं, की त्यांनी प्रेस नोट काढली की 3 ऑप्शन ठेवले. याला म्हणतात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं. गोरगरिबांची क्वालिटी असूनसुद्धा त्यांना घेतलं जात नाही, विनाकारण काही कारणं देऊन. म्हणून सरकारला विनंती की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. EWS तुमच्यामुळं बंद झालेलं आहे, मराठ्यांमुळं नाही. कोणचं माकड काय म्हणतं त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. कारण ECBC दिल्याच्या नंतर सरकारनं EWS बंद केलं, हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. विद्यार्थ्याला EWSमधून जायचं असेल EWSमधून जातील, ECBCतून जायचं असलं तर जातील, कुणबीतून OBCतून जायचं असलं तर जातील. तुम्ही ते ऑप्शन ठेवा. त्याच्याकडे 3 नसेल तर तो ओपनमध्ये जाईल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.